नमस्कार, मी रायचंद शिंदे. आपण पाहताय आपला आवाज. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे आज जयंती. आपला आवाज परिवाराच्या वतीने तुम्हा सर्वांना या निमित्त मनपूर्वक शुभेच्छा. भारतवर्षाच्या अपराजित आणि शूरवीर राजाला आपला आवाजचा मानाचा मुजरा. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मावळ्यांसोबतच आबालवृद्धांनी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मस्थळाला आज भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती आहे. या उत्सवासाठी सोलापूरहून अगदी लहान लहान बालक विद्यार्थी आलेले आहेत. माझ्यासोबत या शाळेचे शिक्षक आहेत. सर, काय सांगाल? आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. सगळ्यांच्याच मनामध्ये या शिवजयंतीचा आनंद आहे. सगळ्यांचं रक्त उसळतंय. शिवाजी महाराज की जय अशा सगळ्यांकडे घोषणा होत आहेत. आपल्याला काय वाटतं? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि त्यामुळं हा किल्ला चढत असताना एक वेगळी भावना मनात तर होतीच, पण वर चढत असतानाच आम्हाला अशी एक बातमी समजली की आज शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती साजरी केली जाते, पण आज शिवजयंती तिथीनुसार आहे. याचं एक मोठं आम्हाला भाग्य वाटलं की आज या गडावर चढण्याचा योग आम्हाला आला आहे. मुलांचे सहल इकडे घेऊन येताना ही तारीख वगैरे आमची अशी काही जयंती डोळ्यासमोर ठेवून निश्चित केलेली नव्हती, पण आज अचानक इथं आल्यानंतर तो आम्हाला एक म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला की आपण या दिवशी आलोय. त्यामुळे खरंच एक मन भरून येण्यासारखं आणि एक अभिमान वाटण्यासारखी आजची घटना आमच्यासाठी आहे. आणि सगळी मुलं घेऊन इथं आलो की गड चढत असताना, किल्ला चढत असताना शिवाजी महाराजांच्या घोषणाने अगदी पोरांनी गड हा दणानून सोडला. म्हणजे मुलांच्या मनामध्ये सुद्धा एक शिवरायांच्या विषयीची पहिलीच आत्मीयता तर आहेच, पण आज जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या मनात एक मोठा जोश आज निर्माण झालेला आहे. बाकीची मुलं वगैरे वाटत त्यांना भेटत होती आणि चांगला प्रतिसाद देत आहेत मुलं आणि खूप मोठी एक चांगली भावना शिवाजी महाराजांच्या मनात असलेली आज पुन्हा उपाळून येताना आम्हाला दिसली. तुम्ही हे सगळे छोटे मावळे आज शिवनेरी किल्ल्यावर घेऊन आलात. शिवाजी महाराजांविषयी यांना काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत तर आहेत, ज्यांच्यामुळं महाराष्ट्रातले गड कोट हे सगळे मोगलांच्या ताब्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले. खरं तर शिवाजी महाराजांच्या काळात 5 सत्ता चारी बाजूने अगदी थैमान घालत होत्या आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांनी अगदी अंधार आहे म्हणून अंधाराची तीव्रता गडद करण्यापेक्षा एक छोटीशी पंथी लावावी हा विचार डोळ्यासमोर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 10-12 मावळे एकत्र करत मावळ्यांचं एक मोठं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं आणि हे गड कोट किल्ले हे आपल्या ताब्यात घेतले. गड ज्याच्या ताब्यात, किल्ले ज्याच्या ताब्यात, त्याच्याच हा महाराष्ट्र आणि हा परिसर ताब्यात राहतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. म्हणून सगळे किल्ले त्यांनी ताब्यात घेतलेत. अनेक गड किल्ले बांधलेच, पण किल्ले ताब्यात घेण्याचं सुद्धा काम शिवाजी महाराजांनी केलं आणि याची माहिती आम्ही शाळेत तर देतो, पण आज या गडावरती माहिती देत असताना अतिशय आमच्या अंगावर अगदी खरंच आज सुद्धा आमच्या अंगावर आता रोमांच होते राहतात. सर, शिवजयंती उत्सव 2 वेळा साजरा होतो. शासनाच्या वतीनं शिवजयंती साजरी केली जाते, त्याचप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होते. शिवजयंती एकाच वेळी साजरी व्हावी किंवा काय वाटतं आपल्याला? खूप छान प्रश्न विचारलात सर. माझ्या मनात एक असं संभ्रमाची भावना. 19 फेब्रुवारी त्याचबरोबर एप्रिल महिन्यातली 1 तारीख अशा तारखेनुसार 2 शिवजयंत्या आणि तिथीनुसार म्हटलं तर वैशाख शुद्ध द्वितीया ही तारीख आणि फल्गुन वद्य तृतीया ही तिथीनुसार म्हणजे अशा 2, 3, 4 तारखा शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी दिल्या जातात आणि हा समाज पूर्णपणे 4ही तारखेला विभागला जातो आणि त्यामुळे शिवजयंती पाहिजे तेवढ्या जोशात अशी महाराष्ट्रात दिसत नाही आणि म्हणून कुठली ना कुठली 1 तारीख. खरं तर आम्हाला पुस्तकात पूर्वीच्या काळी शिकवली होती ते वैशाख शुद्ध द्वितीया 1630 ही तारीख शिकवली गेली होती आणि आता 19 फेब्रुवारी 1627 शिकवली जाते. म्हणजे सालात जर 3 वर्षाचा फरक असेल तर दिवसात एका दुसरा दिवस मागे पुढे होऊ शकतो. शिवाजी महाराज जन्मले त्यावेळी हा मुलगा इतका मोठा राजा होणार ही कोणाला कल्पना नव्हती. त्यामुळे त्याची जन्मतारीख कोणी लिहून ठेवण्याची तसदी घेण्याचं काही कारण नाही. त्यामुळं मला असं वाटतं की कोणती 1 तारीख असू द्या, पण त्या दिवशी शिवजयंती जोशात झाली पाहिजे आणि महाराष्ट्रानं पूर्ण एकाच दिवशी शिवजयंती साजरी केली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मग ती कोणतीही तारीख असो, 19 फेब्रुवारी असो, वैशाख शुद्ध द्वितीया असो किंवा तिथीनुसार आजची तारीख असो, पण शिवजयंती एकाच दिवशी महाराष्ट्रात साजरी झाली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. तू एवढ्या दूरवरून शिवनेरी किल्ल्यावर आलेलीस, काय वाटतं तुला? मला शिवाजी महाराजांचा खूप अभिमान वाटतो. आणि मित्रांनो, माझं नाव प्रगती घोडके. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेगाव बुद्रुक इथून आले आहे. मी आता सध्या इयत्ता 4थीत शिकत आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी केलेल्या बायकांसाठी सुरक्षा, पाणी वाचवा हा संदेश त्यांनी आपल्याला दिला, झाडे वाचवा हा संदेश आपल्याला त्यांनी दिला, लोककल्याणकारी राजा कसा असावा असा एक आदर्श म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते. म्हणूनच मी म्हणते की शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी.
जयंती सोहळ्यामध्ये सगळ्यांच्याच अंगावर एक रोमांच निर्माण होते, सगळ्यांनाच आनंद उसळून वाटतोय. शिवाजी महाराजांनी ह्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये सगळ्याच प्रकारच्या ज्या सुविधा निर्माण केल्या, आज राज्यकर्ते मंडळी याचाच आदर्श घेतात. ज्या शिवाजी महाराजांनी एक देशाला चांगल्या प्रकारे दिशा दिली, त्याच शिवाजी महाराजांची 2 वेळा शिवजयंती साजरी होते. ही राज्यकर्ते मंडळी जरी एकाच वेळी शिवजयंती साजरी केली तर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना खऱ्या अर्थाने आनंद मिळेल असेच वाटेल.